रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समूहाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रिलायन्स टेलिकॉमचे माजी वरिष्ठ अधिकारी गौतम दोशी आणि सतीश सेठ यांना ईडीने अटक केली आहे। अंमलबजावणी संचालनालयानं या अटकेमुळे ईडीच्या तपासाला महत्त्वाचं वळण मिळालंय। ईडीने दोघांना मुंबईत अटक केली आहे। या प्रकरणाची सुरुवात सीबीआयने मार्च 2026 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यापासून झाली होती। सीबीआयने गौतम दोशी, सतीश सेठ तसेच काही सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कथित बँक कर्ज फसवणुकीचा गुन्हा दाखल करून विविध ठिकाणी छापेही टाकले होते। सीबीआयच्या म्हणण्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया ही 11 बँकांच्या कन्सोर्टियमचा भाग होती। या कन्सोर्टियमने रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडला सुमारे 735 कोटी रुपयांचे मुदत कर्ज मंजूर केलं होतं। या व्यवहारात सुमारे 114 कोटी रुपयांच्या कथित कर्ज फसवणुकीचा तपास सुरू आहे। Thank you.